नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण व्हेज मंचुरियन बनवतोय। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी 2 वाटी बारीक कट केलेली पत्ताकोबी घेतली। तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पत्ताकोबीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। नंतर यामध्ये पाव वाटी किसलेलं गाजर टाकायचं आणि 1 चमचा बारीक कट केलेली सिमला मिरची टाकायची। त्यानंतर 1 बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट। त्यानंतर हाफ टीस्पून लाल तिखट टाकायचं आणि 2 टेबलस्पून मैदा घ्यायचा। त्यानंतर 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं। यामध्ये आता मी थोडासाच मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। नंतर आपण गरजेप्रमाणे आणखी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकूया आणि यामध्ये किती मैदा आणि कॉर्नफ्लॉवर गेले हे मी तुम्हाला शेवटी सांगेल। यामध्ये आपल्याला 1 थेंबही पाणी घालायचं नाही आहे, कारण कोबी वगैरे टाकलेली आहे तर त्याला आपोआप पाणी सुटतं। तर हे अशा पद्धतीने छान मिक्स तयार झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे बॉल तयार करून आपण लगेच फ्राय करूया। आणि जर हे पीठ हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून आपण या प्रकारे याचे छान छान बॉल तयार करूया। एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे हे छोटे छोटे बॉल तयार करते। तर जसे जसे बॉल तयार होईल आपल्याला तसे ते तेलामध्ये सोडायचे आहे। तर इकडे तेल चांगलं गरम झाले। आता गॅसची फ्लेम मी लो केली। आता यामध्ये आपण हे मंचुरियन बॉल सोडूया। तर मंचुरियन यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आणि हे फ्राय करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमवरच ठेवायची आहे, म्हणजे हे आतपर्यंत छान फ्राय होईल, आतमध्ये कच्चे राहणार नाही। आणि हे बघा, इकडे मंचुरियन छान फ्राय झालेले आहे, मस्त सोनेरी रंग आलेला आहे। तर हे आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे मंचुरियन सुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते। तर आपले सगळे मंचुरियन बॉल फ्राय करून झालेले आहे। आता आपल्याला बनवायची आहे ग्रेव्ही। तर यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट हलकीशी फ्राय करून घ्यायची आणि नंतर यामध्ये बारीक कट केलेला थोडासा कांदा टाकायचा। आता हा कांदासुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा फ्राय झाला की नंतर यामध्ये 1 चमचाभर बारीक कट केलेली सिमला मिरची टाकायची आणि 1 चमचा किसलेलं गाजर टाकायचं। आता हे सुद्धा आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा, कांदा गाजर वगैरे सगळं छान फ्राय झालेलं आहे। यापेक्षा जास्त फ्राय करायचं नाही। नंतर यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची आणि 3 चमचे टोमॅटो सॉस टाकायचा। नंतर 1 चमचा डार्क सोया सॉस आणि 2 चमचे रेड चिली सॉस टाकायचं। हे परफेक्ट प्रमाण आहे। तुम्हाला जर एवढीच मंचुरियन ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही हेच प्रमाण वापरू शकता। आता हे हलकंसं फ्राय करून घेऊया। सॉस खाली लागायला नको म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते। नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणी, म्हणजे 1 वाटी पाण्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं। आता हे यामध्ये टाकायचं आहे। तर यामध्ये मी पूर्ण 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे। आता हे छान एकसारखं हलवत राहायचं आहे आणि याला चांगली उकळी आणायची आहे। नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करूया। तर हे असंच एकसारखं हलवत राहायचं आणि हे बघा, इकडे छान उकळी आलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवरमुळे आपली ही ग्रेव्हीसुद्धा मस्त घट्ट झाली आहे। तर आता यामध्ये आपण तळलेले मंचुरियन बॉल आहे ते टाकूया आणि छान मिक्स करूया। तर आता गॅस बंद केला तरी चालेल। तुम्हाला जर परफेक्ट व्हेज मंचुरियन बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमचे मंचुरियन कधीच बिघडणार नाही। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।